न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे नवयुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार फत्संग सिंग कुलस्ते साहेब, अध्यक्ष SC/ST कल्याण समिती भारत सरकार यांचा सत्काराचा कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की जाधव यांच्या उपस्थितीत नाशिकच्या रॉयल हेरिटेज हॉटेल या ठिकाणी संपन्न झाला। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की जाधव यांनी नवयुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार फग्गन सिंह कुलस्ते साहेब यांचा सत्कार गुलाबाची माळ देऊन केला। यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की जाधव, गणेश गवळी, संदीप जाधव, किशोर तिरानिक, विनोद मेश्राम, संतोष आत्राम, माजी नगरसेविका सरिता सोनवणे तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, बीबीएस न्यूज नेटवर्क, नाशिक। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष युवा शाखा लक्की भाऊ जाधव जी ने ये आज सत्कार का कार्यक्रम किया है, अभिनंदन किया है। मैं सबसे पहले तो महाराष्ट्र इकाई के युवा शाखा को बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ, और विशेषकर लक्की भाऊ को कि उनने अभी पिछले दिनों गुजरात में बैठक हुई थी हमारी कोर कमेटी की। हमारे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष मधुकर राव पिचड़ जी के स्वर्गवास के बाद ये पद रिक्त हुआ था और इसकी जिम्मेदारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद की कोर कमेटी ने सर्वसम्मत से मुझे कार्यकारी अध्यक्ष के नाते जिम्मेदारी दिया है। और इस जिम्मेदारी के बाद मुझे महाराष्ट्र इकाई ने अभिनंदन के नाते यहाँ पर आमंत्रित किया नासिक में, महाराष्ट्र में। मैं सबको, पूरे महाराष्ट्र आदिवासी विकास परिषद के हमारे सारे साथियों को बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। और हमने लक्ष्य तय किया है कि एक अच्छा हमारा इस परिषद का काम पूरे देश में जिस गति से हम करते आए हैं उसको और विस्तारित करेंगे और हमारे इस संगठन को ज़्यादा से ज़्यादा पूरे देश भर में ले जाएंगे। हमने आने वाले समय में गुजरात के ही अंदर गांधीनगर में एक बड़ा आयोजन करने का तय किया है। अभी देश के हमारे प्रधानमंत्री जी, भारत के हमारे राष्ट्रपति, एक से ओपनिंग एक से उसका क्लोजिंग कराने का हमने विचार किया है। डेट वगैरह भी लेने वाले हैं और बहुत जल्दी हम इसको अप्रैल मई के अंदर करेंगे। तो ऐसा पूरे देश भर के सारे हमारे आदिवासी भाई और बहनों को हम आमंत्रित करेंगे। जैसे डेट तय हो जाती है प्रेसिडेंट का और प्रधानमंत्री जी की डेट, उस आधार पे सारे देश भर का ही कार्यक्रम होगा। कौन सा कार्यक्रम आप आयोजित करेंगे? हमारा आदिवासियों का अधिवेशन होगा, हाँ, परिषद का, अखिल भारतीय परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास मूल जो हमारा परिषद है उसके तरफ से आयोजन होगा। ये आज तो हमारी ये जो बैठक युवा प्रभाग का है, तो सत्कार का कार्यक्रम केवल युवा प्रभाग महाराष्ट्र की ओर से हुआ है। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष युवा शाखा के हमारे लक्की भाऊ हैं, ऐसा। और वो अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद इस पूरे आयोजन को गुजरात के अंदर करेगा। तो हमारे तारीख तय करने वाले हैं और उसमें सारे जो ट्राइबल के इश्यूज हैं आदिवासियों के, उनके बारे में हम चर्चा करेंगे। अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे निसर्गवासी मधुकर पिचड साहेब हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते। त्यांचं निधन झाल्यामुळं ती जागा, ते पद आदरणीय कुलस्ते साहेबांना कार्यकारी अध्यक्ष पदावरती नियुक्त केलं। त्यामुळं कार्याध्यक्ष पद म्हणजे खूप मोठं पद आहे
देशाचं कार्याध्यक्षपद सांभाळणं म्हणजे सोपं नाही. पिचड साहेबांनी सांभाळलं ते फक्त आता कुलशे साहेब सांभाळू शकतात, कारण ते 3 वेळेस केंद्रामध्ये मंत्री राहिलेत आणि ते आता सध्या SC/ST कल्याण समिती भारत सरकारचे अध्यक्ष आहेत. ते देशामधील आदिवासींच्या प्रत्येक राज्यात जाऊन समस्या जाणून घेतात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, राष्ट्रपतींना भेटतात, पंतप्रधानांना भेटतात आणि तात्काळ त्या समस्या सुटल्या जातात. आणि गेल्यावरती प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना त्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात. त्यामुळे आज आमचं कर्तव्य, मी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने, की आमच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाचा सन्मान करणं, स्वागत करणं. कारण ही एकमेव अखिल भारतीय आदिवासी परिषद एक अशी संघटना आहे की जी देश पातळीवरती 31 राज्यामध्ये शाखा आहेत आपल्या. हे बाबा कार्तिकजी वराव हे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या डिग्र्या जर बघितल्या तुम्ही, खूप डिग्र्या आहेत. त्यांनी लंडनमध्ये अभियंता होते, इंजिनियर होते. स्वतः जवाहरलाल नेहरूंनी त्यांना लंडनहून बोलवलं, ते जेव्हा पंतप्रधानांनी. त्यावेळेस चंद्रयान पहिलं जे होतं त्याची निर्मिती बाबा कार्तिकजी वराव यांच्या माध्यमातून झाली. म्हणजे आणि ते इकडं स्थायिक झाले भारतामध्ये. नंतर ते राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी खासदार झाल्यावरती देशातील सर्व खासदारांना एकत्र केले 1967-68 साली आणि या अखिल भारतीय आदिवासी परिषदेची स्थापना त्यांनी केली. आज गुजरातमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंडला या परिषदेच्या कॉलेज आहेत, संस्था आहेत, अनाथालय असले बरेच प्रोजेक्ट आहेत. आज जर तुम्ही बघितलं नॉर्थ भारतामध्ये जर बघितलं तर परिषद सोडून दुसरी संघटनाच नाही. मणिपूर, 14 मणिपूरचे आमचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत उद्याच्या कार्यक्रमाला. तर अशा पद्धतीने आदिवासी विकास मंत्रालय, केंद्रीय मंत्रालय जे आहे आदिवासी मंत्रालय, त्याची स्थापना या अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून झालेली आहे. आणि राष्ट्रीय अनुसूचित जो आयोग आहे, आदिवासींसाठी जो कायदा बनवलेला आहे, एक न्यायालय बनवलेलं हक्काचं, राष्ट्रीय अनुसूचित आयोग हे अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून तयार झालेले. आणि पिचड साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये आयोग आलं, राज्याचं आयोग आलं आणि पेसा कायदा आला. या बऱ्याच समस्या आहेत यासाठी. आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन परिषदेची विचारधारा ही समजवण्यासाठी माननीय राष्ट्रपती मुर्मूजी या पण या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काम केले. बाबा कार्तिकजी वराव यांच्यासोबत 10 वर्ष त्यांनी काम केले मुर्मू मॅडमनी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24